नमस्कार, मी शुभांगी खरताडे. MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोषागार दिनाचे औचित्य, वित्त विभागात कार्यक्रमांचे आयोजन. राष्ट्रभाषा हिंदीवर चर्चासत्र, तज्ञ मान्यवरांनी केले हितगुज. सुरक्षित वाहतुकीसाठी RTO कडून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनातून प्रबोधन. आणि सोन्याला अल्पशी झळाळी, सराफांच्या अपेक्षा उंचावल्या. बातम्या आता विस्ताराने. देशाची आर्थिक दैनंदिनी प्रशासन विभाग चालवते. राज्याची गोष्ट सांगायची तर वित्त विभाग व त्याचे जिल्ह्यातील कोषागार कार्यालय या कामी लक्ष घालते. कोषागार दिनाची ही बातमी आहे. 1 फेब्रुवारी हा महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाकडून कोषागार दिन म्हणून साजरा केला जात असतो. वर्षभर त्या जिल्ह्यात आर्थिक व्यवहाराची ताळमेळ विभागातील अधिकारी व कर्मचारी बसवतात. त्यांचा हक्काचा म्हणून आजच्या दिनाला कार्यक्रम घेण्यात आले. नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालयातील ही दृश्य आहेत. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कर्मचारी उपस्थित होते. परंतु जितके हे 4 वर्षामध्ये अनुभव घेतला की असा एकही विभाग नाही की त्या विभागामध्ये आपला कर्मचारी नाही. म्हणजे मी आज पातोंडा नावाचं माझं गाव आहे अंबरनाथ तालुक्यातलं. या गावामध्ये डेव्हलपमेंटचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. या गावात किमान आजपर्यंत 20 ते 22 लाखाचे मी कामं करू शकलो. हे फक्त वित्त विभागामुळे होऊ शकलं. बाकी दुसऱ्या याचा कर्मचारी राहिला असतो तर कदाचित मला हे शक्य झालं नसतं असं मला आज वाटतंय. कारण की जिथे शासकीय कोणतेही काम असते तर आपल्या विभागाचा कर्मचारी असायचा आणि तो कर्मचारी मला मदत करायचा आणि ती माझी फाईल फास्ट व्हायची. आता उदाहरणार्थ नाला खोलीकरणाचं काम होतं आमच्या गावाचं आणि नाला खोलीकरणाचं काम असताना नियोजन DPC कडनं निधी घ्यायचा होता आम्हाला 50 लाखाचा. तर DPC कडनं फक्त 20 लाख मंजूर झाले. तर तिथं लेखाधिकारी आपल्या वित्त विभागाचे होते. तर त्यांनी ते आपली फाईल फास्ट प्रोसेस करण्यात मदत केली. म्हणजे मी ह्या डिपार्टमेंटचं महत्त्व मला याच्यामुळे समजलं की डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आपल्याला कामाचं समाधान तर आहेच, पण समाजासाठी अप्रत्यक्षरित्या आपण चांगल्या प्रतीने काम करू शकतोय हे मला याच्यात 2012 या वर्षाच्या कालावधीत त्यावेळेस आम्ही ही संकल्पना सरांनी आमच्या पुढे ठेवली होती आणि त्यावेळेस आम्ही जवळपास 52 ते 56 लोक होतो. परंतु नंतर मग सर्व महाराष्ट्रात ते विखुरले गेले ते अधिकारी आणि मग पुन्हा एकत्रीकरणाचा असा काही योग आला नाही. कुणाच्या तरी विवाह प्रसंगी वगैरे जे लोक आले ते 10-20 लोक आले. मग त्यानंतर मग फोनवर वगैरे चर्चा किंवा व्हॉट्सअपवर. पण आता सरांनी जो विचार मांडला की चला बाबा आपण खानदेशापासून सुरुवात करूया, तर निश्चितच ही चांगली सुरुवात होणार आहे. आपण या प्रकाशने पण एक सुरुवातीला सांगितलं की आपण हे असं केलं 1962 पासून ते 2016पर्यंत सर्व काही चांगल्या घटना आपण बोललो. सरांनी पण चांगलं सांगितलं, अध्यक्ष महोदय पण कोषागाराचं सांगतील. तर मला असं म्हणायचं मी खरं जरा वेगळं सांगू इच्छिते. कोषागाराची ओळख काय आहे तर सर्वात प्रथम इतर समाजात कोषागाराची ओळख अशी आहे की तिथं बिलं पास होतात, देयकं स्वीकारली जातात, बिलं पास होतात. आणि मग बरेच जण असं म्हणतात की कोषागारात किती वेळ लागेल. किती वेळ लागेल म्हणजे 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस. ऑब्जेक्शन असेल तर ते आउट होणार. तर हा जो आपला पेशा आहे, सर्वांच्या डोक्यावर एक टांगती तलवार असते वित्त विभाग म्हटल्यानंतर. आणि सर्वजण प्रशासनामध्ये सर्व झाल्यानंतर आपल्याकडं फाईल घेऊन येतात आणि मग आपण काहीतरी त्याच्यात काहीतरी पाहतो म्हणजे त्याचा पूर्ण स्टडी करतो आणि कुठेतरी सांगतो की बाबा या कागदाची कमतरता आहे, एवढी घेऊन ये. तर आमच्या इथं मला जिल्हा परिषदेमध्ये असा अनुभव आला की आमच्या या ठिकाणी पदाधिकारी वगैरे किंवा इतर सर्वजण ठरवतात आणि मग शेवटी म्हणतात की बाबा आपण सगळं काही ठरवतो पण आधी जरा ते वित्त विभागाला जाऊन विचारून घ्या, हे होणार आहे का. MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह निलेश चौधरी, नंदुरबार. राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला आपण सर्वांनी स्वीकारले आहेच. ही भाषा वृद्धिंगत व्हावी असे मनोमन सर्वांना वाटते. नंदुरबारात राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी म्हणजेच या भाषा विषयावर तज्ञ आणि मान्यवरांनी हितगुज झाले. नंदनगरीत GT पाटील महाविद्यालयात ही राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी म्हणजेच हितगुज झाली. कार्यक्रमाला नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी,
सचिव यशवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। 5 सत्रात आयोजित कार्यक्रमात बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पारुकांत देसाई यांनी सन 90 के बाद हिंदी साहित्य में चिंतन के विविध आयाम या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी दमोह येथील डॉक्टर श्यामसुंदर दुबे, डॉक्टर विष्णू सरवदे, डॉक्टर संजय नवले, डॉक्टर मिथिलेश अवस्थी, विठ्ठल भालेराव यांचेही मार्गदर्शन झाले। प्रिय स्वतंत्र अमृत मंत्र नव भारत में भर दे वीणा वादनी वरदे वीणा काट अंत्य में इन बातों को अवश्य लिखा है और इसी समय साहित्य में अलग अलग विमर्श, अलग अलग भावधाराएं बढ़ती हुई हमें दिखाई देती। उसका स्वरूप कैसा है, साहित्यकारों ने किस रूप में उनको महसूस किया है, अपनी अंतरात्मा में उतारकर उन पर किन बातों के द्वारा व्यक्त किया है, यह देखना हमारा कर्तव्य बन जाता है। और इसीलिए 1990 के बाद के हिंदी साहित्य में चिंतन के विविध आयाम 25 वर्ष का एक बड़ा अंतराल हम लोगों के पास मिलता है। और इस 25 वर्ष के साहित्य में यह सारी भावधाराएं किस रूप में प्राचार्य डॉक्टर VS श्रीवास्तव यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले। MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह निलेश चौधरी, नंदुरबार। बातमी आता नंदुरबारात गाजत असलेल्या वाहतूक व्यवस्थेची आहे। थेट कारवाई करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रबोधन सोबत मार्गदर्शनालाही महत्त्व दिले गेले। DR विद्यालयात अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला। मुख्य वाहतूक व्यवस्थेला सर्वच घटक कारणीभूत असतात। कारवाईचा बडगा उगारल्यावर ज्यांना समज आहे आणि ज्यांना ती नाही असे सर्वच धारेवर धरले जातात। मधला पर्याय म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची भूमिका घेतली आहे। नंदुरबारात DR विद्यालयात या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। विभागाचे अधिकारी राकेश शिरसाट, राहुल चौधरी, उपप्राचार्य SV चौधरी, पर्यवेक्षक SR पाटील यांची उपस्थिती होती। लायसन मिळणार आहे, ज्यांचा वय 16 कंप्लीट आहे त्यांना विदाउट गिअरवाला लायसन मिळणार आहे। तुमच्यापैकी जेवढे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी गाडी चालवतात ते सर्व विदाउट गिअरवाली गाडी चालवत आहेत। त्यामुळे तुम्हाला लायसन मिळाला, तुम्ही आता सर्व पात्र आहात। तुमच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार त्याच्यामध्ये ह्या पत्रिकेमध्ये दिलेले आहे, सरांकडे आम्ही देणार आहे। ते प्रत्येक क्लासमध्ये 5-5 असे पुस्तकं देणार आहे, म्हणजे त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला ती भेटून जाईल। दुसरी गोष्ट याच्यामध्ये आणखी तुम्हाला दुसरं पत्रक दिले, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली का शालेय बसमधून प्रवास जर कोणी करत असेल तर प्रवास करताना काय काळजी घ्यायची, त्यानंतर रस्त्याने चालताना कुठली काळजी घ्यायची। बरेच जण असं म्हणतील की आमच्याकडे गाडी नाही, आम्ही पायी येतो, तर पायी चालताना कुठली काळजी घ्यायची। पायी चालत असताना तुम्ही पायी चालता, रस्त्याच्या डाव्या साईडने पायी चालता। बरेच जण म्हणतात आम्ही डाव्या साईडने चालतो, डाव्या साईडने कुठं चालायचं, ज्या ठिकाणी फुटपाथ आहे फुटपाथवरून आपण डाव्या साईडने चालू शकतोय, पण ज्या ठिकाणी फुटपाथ नाही त्या ठिकाणी उजव्या साईडने चालायचं। उजव्या साईडने का चालायचं, कारण आपण उजव्या साईडने ज्यावेळेस चालतो तर येणारा वाहन समोरून येतं, त्यावेळेस आपल्याला कळतं तर समोरून वाहन येते। आता आम्ही जे ऑब्झर्व केलेले तर बरेचसे 4-4 विद्यार्थी गप्पा मारत चालत असतात डाव्या साईडने, तर मागून येणारं वाहन ते दिसत नाही। त्यामुळे कसं होतं, 2 विद्यार्थी रस्त्यावर असतात, तर एखादा मागून जोरात बाईकवाला आला, गाडीवाला आला तर तो ठोकर मारू शकतो। त्यामुळे जिथं फुटपाथ नाही त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या साईडने चालायचं आणि विद्यार्थ्यांनी 2-2 मैत्रिणी चालायचं। 4-4 जायची काही गरज नाही ना, गप्पा मारत 4-4 जण चालत्या रस्त्याने। एका तुमच्या इथला रस्ता पण खूप छोटा आहे, तुमच्याकडून मेन बस स्टँडचा रस्ता जातो, त्यामुळे मोठे मोठे वाहन जातात, मार्केट आहे, मोठ्या गाड्या जातात, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची। त्यानंतर सायकल चालवताना काय काळजी घ्यायची ती पण याच्यात दिलेली आहे। रस्त्याचे जे सिग्नल आहे, बऱ्याच जणांना गाडी मोटरसायकल चालवताना माहीत नसतं, रस्त्यावर जे पट्टे मारलेले असतात त्या पट्ट्यांचा काय अर्थ आहे, सलग पांढरा पट्टा मारलेला असतो, तुटक पांढरा पट्टा मारलेला असतो, त्याचा अर्थ काय, हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही सर्व समजून घ्या। MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह निलेश चौधरी, नंदुरबार। सराफ बाजारात चढ उतार नित्याची बाब आहे।
हल्लीचा विषय सांगायचा तर सोन्याच्या भावात तेजी आली आहे. व्यावसायिक रडतच आहेत, पण असे असले तरी धंद्यातून कमावित आहेत. पाहुयात ही बातमी. चोरट्या मार्गाने पैसा कमावतो म्हणून देशात सराफ व्यावसायिकांकडे वर्ष 2 वर्षापूर्वी पाहण्यात आले. काही अंशी त्यात तथ्यही आढळले. सरकारने आपली नीती बदलली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यावेळी उलथापालथ झाली. तोळ्याला 33,000वर गेलेले सोन्याचे भाव मग 25,000वर उतरले होते. सध्या पुन्हा वातावरण काहीसे बदलताना दिसते आहे. लग्नसराई आणि इतर कारणांमुळे 27,100 रुपयांपर्यंतची आश्वासक मजल सोन्याने मारली. चांदीच्या दरात त्याबरोबरीची वाढ होते आहे. अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या भावांमध्ये फार मोठे घसरण येत होती. 33,000चा भाव जवळपास 24,700 पर्यंत घसरला होता. आजच्या या घसरणमुळे बाजारामध्ये सुस्तता होतीच, परंतु शेतकऱ्यांजवळ पैसा नाही, पाणी नाही, त्यामुळे आमच्या सराफी व्यवसायावर फार मोठी गदा आलेली आहे. आता सोन्याच्या भावामध्ये तेजी आली आहे. जवळपास 27,100चा भाव आजचा आहे. 2400 रुपये सोन्यामध्ये वाढले आहेत. तरीसुद्धा ग्राहकांमध्ये सोन्या चांदीच्या भावाच्या तफावतीमध्ये किंवा आपल्या रोजच्या जनजीवनामध्ये जी अत्यावश्यक वस्तू असते त्याची गरज पहिले भागवतात, मग उरलेल्या पैशामध्ये सोन्याचा विचार केला जातो. लग्न सराई सुरू आहे तरी गिराईक थंडावलेले आहेत, असाच एक आमचा अंदाज आहे. का ज्या वेळेस सोन्या चांदीच्या ग्राहकांमध्ये 100% ग्राहकी राहायची, जवळपास 40% ग्राहकी कमी आहे. 60% एवढा व्यवसाय होतोय. MDTV साठी प्रफुल्ल खैरनारसह निलेश चौधरी, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोषागार दिनाचे औचित्य, वित्त विभागात कार्यक्रमांचे आयोजन. राष्ट्रभाषा हिंदीवर चर्चासत्र, तज्ञ मान्यवरांनी केले हितगुज. सुरक्षित वाहतुकीसाठी RTO कडून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनातून प्रबोधन. आणि सोन्याला अल्पशी झळाळी, सराफांच्या अपेक्षा उंचावल्या. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.